मयूरस्मृती सोरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध बेगना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ खेळताना पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मयूरस्मृती सोरुंगपाडा या संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। महत्त्वाचा नियम बॅटला लागून जर पाठीमागे बॉल गेला तर स्ट्राइक रोटेट असेल, डायरेक्ट गेला तर डिक्लेअर झोन, टप्पा पडून गेला तरी एकच रन्स असेल। डिक्लेअर झोन आहे पाठीमागच्या दिशेने, त्यामुळे लक्ष असू द्या जे टीम आज दिवसभरामध्ये खेळणार आहेत। महत्त्वाचा नियम आपल्याला पाहायला मिळतो कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। वाईडिश लॉंग ऑन रिजन मिड विकेट रिजन मध्ये तुम्हाला एक झाड पाहायला मिळते, जे जर डायरेक्ट लागला चेंडू तिथे तर षटकार असेल, टप्पा पडून जर त्या पाळाला जर लागला चेंडू तर चौकार असेल। महत्त्वाचा हा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। स्ट्राइक वर रक्षित म्हात्रे, नॉन स्ट्राइक एंडला जयदीप म्हात्रे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅक वर सनी म्हात्रे, 5 षटक आणि सनी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वर तैनात झालाय। 5 षटक 5 आणि इथून मात्र समोर रक्षित म्हात्रे। डावखुरी हाताचा एक विस्फोट खेळाडू। टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉल वर वेट अँड वॉच एक्स्ट्रा कव्हरेज दिशेनं चेंडू निघून चालला, अगदी सीमारेषा लगत चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाला जातील 2 धाबा। वेल स्टॉप, अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू थांबला। काय अफोर्ड दिला तर म्हणजे स्वराजनं स्वतःला झोकून दिला आणि त्यानंतर चेंडू त्यांना अडवला। यावेळचा चेंडू पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन जिथे मिळाला जाईल एकेरी धाव। एकेरी धावनिशी धावपट्टा धाबा लागले गेलेत, त्या 3 धावा पाहायला मिळतात। बॅटिंग करत असताना सध्या आपण जासी संघाला पाहू शकता। एक बलाढ्य संघ आहे विभागातील, या पंचकृषीतील उरण तालुक्यातील याच गावातील आपण साई सुरेश मात्रेला देखील ISPL या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत। अशा बरेचसे खेळाडू आहेत सध्या उरण टेनिस क्रिकेटचा बोलबाला राहिला। या तालुक्यानं 5 खेळाडू ISPL मध्ये दिले तयारी आहे, त्याचा खेळ त्यांना देखील आपण खूप साऱ्या स्पर्धे करता शुभेच्छा देऊयात। धावपट्टा धाबा लागले गेले, त्या 3 सनी म्हात्रे षटक चालू आहे। स्ट्राइकला आपल्याला तर जयदीप म्हात्रे बंटी पाहायला मिळणार। 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात। टप्प्याचा बॉल, बॅटची वरची कडा, पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, जिथे आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेले त्या 4 धाबा। मगाच्या सामन्यामध्ये 40 धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या जांभूळपाडा संघाने केला, पण आता समोर दोन्ही बलाढ्य संघ आहेत। एका बाजूला आपण जासी संघाला पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला सुरुंगपाडा संघ। माननीय श्री शेंदास म्हात्रे यांचं देखील आगमन होतं, त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण व्यासपीठावर विराजमान व्हा। एक उत्तम आचार्य आहेत, नेहमीच लाईट हाऊस ग्रुप मध्ये त्यांची देखील मेजवानी पाहायला मिळते। असे शेंदास म्हात्रे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, त्यांना देखील आपण विनंती करूयात। आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळचा बॉल रक्षितचा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला वाईडिश लॉंग ऑन रिजन मधून सीमा पार, मिळतील धाबा 4। आला हा पहिला चौकार। खेळाडू डावखुरी हाताचा खेळाडू विस्फोटक, यावेळचा फटका फसलाय, वरच्या बॅटच्या कडेला लागला आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात। हलक्यातनं इथून झेल घेतला जातो आणि पहिला हाताला लागलाय मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाला। रक्षित म्हात्रे होईल झेलबाद।
मोठा फटका खेळत असताना महत्वाची विकेट देखील मिळवली, जिथे सार्थक मात्रे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाले आणि महत्वाचा झेल त्याने टिपलाय. मैदानात आणखी एक खेळाडू, एक सिनियर खेळाडू भूषण मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 8. टप्प्याचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग केली ते म्हणजे क्षेत्ररक्षक स्वराजनं. त्यामुळे पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धाबा लागले गेले त्या 1 बाद 8 धावा. माननीय श्री शैलेंद्र म्हात्रे यांना देखील आपण विनंती करूयात, आपण व्यासपीठावर विराजन व्हा. आपला देखील इथे यथोचित मानसन्मान केला जाईल. या विभागामधील एक नामांकित आचार्य आहेत. धावपट्टा धाबा लागले गेले ते 8 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवर आतिश मते दाखल झालेत. समोर जयदीप म्हात्रे बंटी याही खेळाडूची चर्चा प्रचंड. यंदा हाही खेळाडू तेवढाच इन्फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. दरवर्षी जयदीपची चर्चा नेहमी पाहायला मिळते. उरण प्रीमियर लीग असेल, अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. पण सध्या समोर तेवढाच एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आतिश मते मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आज मयूर स्मृती सोरुंगपाडा या नावाने खेळला. सातत्याने बऱ्याच वेळा पाहायला गेला तर मयूर दिलीप ठाकूर यांच्या स्मरणार्थ संघ खेळला आणि घवघवीत यश याही देखील संघाला मिळालंय. पण समोर आतिश मते एक नामांकित गोलंदाज हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना थोडंसं पंबल पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल आणि एक धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेले ते 1 बाद 9 धावा. सुरुवात चांगली राहिली होती. रक्षित मातेच्या बॅट मधून एक चौकार आला होता. संयमन आणि शांततेनं इनिंग बिल्ड करायला हवी होती, पण अति घाई केली ती म्हणजे रक्षित. त्यामुळे लवकर विकेट गेल्या जासी संघाची. पण भूषण कडती क्षमता, बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव. टप्प्याचा बॉल मोठा प्रकार खेळायचा होता. बराच उंच देखील गेलाय आणि लांब देखील. उंची आणि तेवढ्याच लांबीचा फटका आलाय भूषण मात्रेच्या बॅट मधून. या मॅच मधील आलाय हा पहिला दर्जेदार षटकार. आतिश मतेच्या विरुद्ध आलेला भूषण मात्रेच्या बॅटमधून षटकार पडल्यानंतर यावेळी फिंगर रोल केलाय. बॉल चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवला जातोय. आतिश मतेच्या माध्यमातून षटकारानंतर आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावपट्टा धाबा लागले गेले तर 15 धाबा. धावांचं क्रीडांगण आहे. धावा तुम्हाला खोऱ्यानं बनवाव्या लागतील, कारण समोर तेवढाच एक ताकदीचा संघ सुरुंगपाडा संघ दाखल झालाय. टप्प्याचा बॉल हलक्या त्याने खेळून काढला. डी बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने, जिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून मिळा जाईल आणखीन एक धाव. एकेर धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 16 धाबा. इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल जयदीप म्हात्रेला आणि भूषण म्हात्रेला. दोन्ही अशी खेळाडू आहेत ना, क्रिकेटची कारकीर्द या खेळाडूंनी गाजवल्या. एका बाजूला आपण जयदीपचा विचार केला तर सर्वाधिक लांब लचक षटकार मारण्याचे कारनामे जासे टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूंनी केलं. त्यामुळे ही नाव तेवढेच चर्चेचं आहे. पण आज खरं तर तुम्हाला आपल्या नावाची चर्चा गावठाणच्या क्रीडानगरीमध्ये गाजवावी लागणार आहे. टप्प्याचा बॉल ही चर्चा आपण केली होती आणि सर्वाधिक लांब लचक षटकार पाहायला मिळतोय जयदीप म्हात्रेच्या बॅट मधून. चेंडू निघून गेलाय गावठाण गावामध्ये.
धावपट्टा धाबा लागले गेले त्या एक बाद 22 धाबा. जयदीप 4 चेंडू खेळतोय, 8 धावा त्याच्या बॅटून पाहायला मिळाल्यात. एका बाजूला भूषण मात्रे ज्याने 4 चेंडू फेस केले, धावपट्टा धाबा लागले गेले त्या 7 धाबा. बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. सध्या आपण क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात गावदेवी गावठाण आयोजित ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा. धावपट्टा धावा लागले गेले त्या 22. षटक सनी मात्रे पुन्हा एकदा हा गोलंदाज दाखल होईल. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजांना 8 धावा खर्ची केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतिश मतेच्या विरुद्ध 14 आल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा लॉन्च केलंय सनी मात्रेला. तुमच्या क्रीडांगणामध्ये चांगली इनिंग साकारली होती या सनी मात्रेनं. सनीचा पहिलाच बॉल वेगाने हाताळला. एक षटकाच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तैना जिथे एकच धाव मिळेल. एकेरी धावनीशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 3 धावा 23 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. जिथे पहिला चेंडू थोडासा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. भूषण मातेचा विचार केला तर अगदी एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने फटका खेळून काढला होता. आणि या एकेरी धावनीशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 1 बाद 23. सनी मातेचं षटक. छोटा पॅकेज बडा धमाका. सुरुंगपाडा गावातील खेळाडू सध्याच्या घडीला हाही खेळाडूची चर्चा प्रचंड आहे. उरण तालुक्यामधील एक विस्फोटक खेळाडू म्हणून देखील सनीकडे पाहिलं जात आहे. जयदीप मातीच्या समोर सरप्राईज करून जाणारा बॉल थोडासा बाउन्सर जरूर होता. पडल्यानंतर जणू काय सरप्राईज केलं जयदीपला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सनीनं देखील आपली दादागिरी दाखवली. सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समोर जयदीप माते जरी असला तरी देखील मी डॉट बॉल टाकू शकतोय ही ठणकावून सांगणारी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कुटप्याचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळाला. एकच धाव येईल आणि एकेरी धावनीशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 24 धाबा. सनीचा आपण कौतुक करूयात. मागील 3 चेंडू मध्ये अवघ्या 2च धावा त्याने खर्ची केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील अवघ्या 8च धावा पाहायला मिळाल्या होत्या. पण समोर भूषण म्हात्रे उजव्या हाताचे एक आक्रमक खेळाडू ज्यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला. टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक स्वराज प्रयत्न करतोय. कमालीचा त्यानं झेल टिपलाय. आणखीन एक हाताला लागलाय. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल दासई संघाला भूषण मात्रे होतील झेल बाद. महत्वाचा खेळाडू भूषण मात्रे बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आदित्य खैरत दाखल होतं. चौथ्या क्रमांकावर उजव्या हाताचा आणखीन एक आक्रमक खेळाडू. पण समोर सनी मात्रेचं षटक ज्याचं आपण कौतुक करूयात. महत्वाची विकेट भूषण मात्रेला त्यानं बाद केलाय. पहिल्या षटकामध्ये देखील रक्षित मात्रेसारखा एक आक्रमक खेळाडू त्याने स्वस्तामध्ये बाद केलाय. आदित्यच्या समोर हा पहिलाच बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये स्वराज बेगान आलाय. हातातून चेंडू निसटला. जिथे दुसरी धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये या तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील. सुरुंगपाडा टीमला पण स्वराजचं कौतुक करेन. जिथे पहिला चौकार त्यानं देखील अडवला होता वाईड लॉंग ऑन रिझन मध्ये. त्यानंतर भूषण मात्रेचा एक कमालीचा त्यानं झेल टिपला. त्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळते. टीम मयूर स्मृती सुरुंगपाडा टीम. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा टो लागून मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाला आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धाव थांबवलाय.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेल्यात त्या मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाच्या 2 बाद 27 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवर चौथे षटक सचिन तांडील एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक घेऊन दाखल होतोय. धावपटा धावा आपल्याला 27 पाहायला मिळतात. समोर आदित्य घरात पहिलाच बॉल आदित्यच्या समोर अगदी खोलामध्ये टाकला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्र आहे जिथे फक्त एकच धाव मिळायला जाईल आणि या एकेरी धावेदिवशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार. पहिली मॅच देखील आपण लोवेस्ट स्कोर पाहिली जिथे सहजरित्या 41 धावांचा पाठलाग केला तो जांभूळपाडा संघानं. त्यामुळे जासी हे नाव देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. जयदीपला आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये जयदीप मात्रेचा चांगला खेळ पाहायला मिळाला. पण जयदीप मात्रेचा जर आपण विचार केला तर उरण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जिथे मालिकेवरची पटकावलेली ती बाईक आणि त्यानंतर बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये जयदीप मात्रेचा बोलबाला पाहायला मिळाला. पण आजचा दिवस तुम्हाला सरपंच चषक सतीश मुदी गावदेवी गावठाण आयोजित आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप आपल्या नावाची दहशत सोडावी लागणार आहे. एक षटकार जरूर झाला पण अजूनही धावा बनल्या नाहीयेत. धावपटला धावा फक्त आपल्या 28 पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चालला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 29 धाबा. सचिन तांडेचे षटक एक सिनियर खेळाडू सध्या गोलंदाजी करतायत. मोठे पटके येत नाही. जयदीपच्या बॅटमधून फक्त एकच षटकार आला. सुरुवात रक्षितनं चौकाराने केली होती. भूषण मात्रेने एक षटकार लगावला होता पण इनिंग बिल्डची गरज होती ती म्हणजे जासई संघाला. धावपटा धाबा लागले गेले त्या अवघ्या 29 धाबा. आणखीन 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथं षटक सचिन तांडेल टाकतोय. आदित्य घरात स्ट्राईक लाईन त्याच्याकडून देखील अपेक्षा असेल जासी संघाला. मिडल ऑर्डर मधील एक ताकदवर खेळाडू आहे. यावेळचा बॉल इथून महत्वाची आणखीन एक सफलता मिळवल्या सचिन तांडेलना. तिसरा हातरा लागला मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाला. आदित्य घरत होतील झेलबाद. चौकार
33 धावा धावपटा लागल्या गेल्या. 33 रन्स आल्या आल्या सचिन दांडेलच्या विरुद्ध शुभम म्हात्रेच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. यावेळचा चेंडू खोलामध्ये टाकलाय, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न जिथे क्षेत्ररक्षक पंबल होताना पाहायला मिळतात. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. दुसरी धाव इथून कंप्लीट केली गेली आणि या दोन धावेदिशी धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात त्या मेघना शेट म्हात्रे विठ्ठल जासी या संघाच्या 3 बाद 35 धावा. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपट्टा धावा लागले गेले त्या 35 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण लोवेस्ट स्कोर पाहिला, जिथे अवघ्या 40 धावा जमा केल्या होत्या रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं. 41 चा पाठला सहजरित्या जांभूळपाडा संघाने केला. सध्या टेनिस क्रिकेटचा विश्व पाहायला गेला तर 2025-26 मध्ये देखील जांभूळपाडा टेनिस क्रिकेटची प्रचंड चर्चा आहे. पनवेल उरण या तालुक्यामध्ये जाऊन देखील अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. प्रयास पाटील या नावाची, त्यानंतर आपण मनीष गोलीचा विचार केला तर चांगलं षटक तो हाताळतोय आणि बरेचसे असे नवीन खेळाडू यंगस्टर खेळाडू जांभूळपाडा संघाने देखील घडवलेत आणि या टेनिस विश्वामध्ये यंदाच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी जांभूळपाडा या संघाची देखील पाहायला मिळाली. यावेळचा बॉल गोलंदाज आशिष मते दाखल झाला. पहिलाच बॉल जयदीप म्हात्रेच्या समोर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणखीन 5 चेंडूंची खेळ बाकी आहे. समोर जयदीप पुढ्यामध्ये टाकलाय, अगदी सहजरित्या उचललाय. स्टँड अँड डिलिव्हर जयदीप म्हात्रेच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरतून आलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. एक्केचाळीस धावपट्या लागल्या गेल्या जयदीपच्या समोर. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, जिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. फक्त एकच धाव मिळेल. 21 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 42 धावा. आणखीन या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आशिष मते सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. छोटा पॅकेज बडा धमाका गत वर्षामध्ये देखील या खेळाडूची चर्चा प्रचंड पाहायला मिळाली. स्लोवर बॉल गेला होता, लवकर पिकवण्याचा प्रयत्न, जिथे क्षेत्ररक्षक येतात वेगानं, चांगल्या रीतीनं रोहन झेल टिपला. आणखीन एखादा बसला तो म्हणजे जासी या संघाला. या मैदानामध्ये तुम्हाला 50-55 धावा तरी बनवाव्या लागतील. समोर सुरुंगपाडा संघ, राज घरतला आपण सध्या ऑन द स्ट्राईक पाहू शकतो. स्लोवर बॉल पडल्यानंतर अगदी फिंगर रोल केला, चेंडू आतमध्ये बळवला. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील राज घरतने कारनामे केलेत, पण सध्या समोर आशिष सारखा एक नामांकित खेळाडू आहे. मोठरीच्या क्रीडांगणामध्ये ज्यानं बाईक पटकावली होती असा खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. समोर टाकला होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चालला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. 21 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 43 धावा 43 रन्स आणि 44 धावांचा आव्हान ठेवलंय ते मयूर स्मृती सुरुंगपाडा संघासमोर.
मडबी यांच्या वतीने 5,000 रुपये, प्रसाद राम पाटील यांच्या वतीने 5,000 रुपये, प्रल्हादजी मडबी यांच्या वतीने 2,222 रुपये, प्रकाश चांगू टकले यांच्या वतीने 1,000 रुपये, अंकुश नारायण पाटील 1,000 रुपये, केशव सावळाराम गरज यांच्या वतीने 1,000 रुपये, जनार्दन नामू मडबी यांच्या वतीने 2,000 रुपये, अंकुश रामनाथ मडबी यांच्या वतीने 2,000 रुपये, महेशजी थळी यांच्या वतीने 1,000 रुपये, नामदेवजी टकले यांच्या वतीने 550 रुपये, हिराजी मडबी यांच्या वतीने 500 रुपये, रामदास ठाकूर दुतुम यांच्या वतीने 1,000 रुपये, मनोहर आत्माराम मडवी यांच्या वतीने 1,000 रुपये, या सर्व देणगीदारांचा आपण आभार व्यक्त करीत आणि वळूया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे ऐकूयात बाबू शहा यांचा आवाज. चलिए बहुत बहुत शुक्रिया प्रणाम. अभी पर सर जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम संविधान दाता की एक एक देखिए बात करेंगे. डोनेशन इस प्रतियोगिता को देखिए आगे लेकर जा रहे हैं और आने वाले समय में देखिए बात करेंगे. विपुल सर मुझे लग रहा है सर उड़न का ये शुरुआत है क्योंकि आखिरी एंडिंग तक है नाइट हम देखते हैं चर्चा का. सुनील दादा देखिए किशोर दादा के हमारे लेजेंड है. कितने गास्टिक बनता है इसके से लेजेंड बनता है इसके से. विपुल सर कहते हैं ना ऑफलाइन हो जाने से सिर्फ मैसेज बंद होता है किसी की यादें नहीं. किशोर दादा मडवी देखिए बात करेंगे बढ़िया देखिए मैदान के लिए. लेकिन अब युवा टीम किरण मडवी के नेतृत्व में बड़े अच्छे काम. आकाश दादा टकले देखिए बात करेंगे लेजेंड उन्होंने भी बहुत बढ़िया अच्छा बहुत साल देखिए टीम को बैलेंस रखे अब पहचान बनाए. चलिए अब इस मुकाबले की बात करेंगे. बड़ा जो पिछला मैच देखा था एक लो स्कोर बना है 44 रन का टारगेट है. लेकिन शायद ये टोटल को देखने के बाद लोग दर्शकों को लगेगा कि छोटा सा टोटल क्या बचा सकते हैं. लेकिन एक बात करेंगे यहाँ पर मैं प्रणय जिक्र करूंगा आपको इस ओवर की बात है. चलिए यहाँ पर रन तो डिक्लेयर जोन में वही बात है जब तक अंपायर नहीं बोलेंगे तब तक हम शांत रहेंगे. शायद वो जांच कर रहे थे बैट से है बैट रन दिया गया निश्चित रूप से उसके लिए थोड़ा सा उन्होंने भी वेट किया. देखिए नीरज सर को पता था बैट से लेकिन जो कहते ना डाउटफुल संदेह इसलिए स्क्वायर लेके अंपायर भरोसा एक दूसरे के ऊपर काफी है. तभी तो मैंने बताया रातों के कातिल. पिछले साल इतना तालियां बजी थी ओले के नाइट में JWR ट्रॉफी में. भाई क्या अंपायरिंग है. एक्सलेंट डिसीजन देते लेकिन यहाँ पर एक्सलेंट बल्लेबाजी. वो क्या है यहाँ पर स्क्वायर लेग के ऊपर से ओ डिक्लेयर जोन में बुक किया. चिंगो चिंगो. इसलिए सुनील दादा चाहते हैं कि अगर आगे जाके नाइट प्रतियोगिता हुआ तो फिर सिरले के मैदान से क्योंकि पूरी रंग भरनी चाहिए. लेकिन ये मैदान को इसलिए भूलना नहीं चाहिए जैसे सुनील सर आपने देखा होगा जो मेरी आंखों में आंसू आई पुराने दिन को भूलना नहीं चाहिए. हमने कहां से शुरू किया पहचान बनाए. ये मैदान देखिए ये देखिए पुरानी यादें ताजा होगी और सफलता देखिए पहला मिलता हुआ. बैटर नाखुश रहेंगे भाई. छक्का तो आया नहीं. पिछला देखिए डिक्लेयर जोन में एक आया और उसके बाद देखिए यहाँ पर एक विकेट आता हुआ 44. टारगेट है किशोर दादा का मुकाबला जो अभी अभी खेला गया था जो गौतम गंभीर के ऊपर पूरा हिंदुस्तान नाखुश था. कब नाखुश था जब हमने देखिए बात करेंगे फर्स्ट टेस्ट मुकाबला कोलकाता में खेले 14 नवंबर में वो मुकाबला था. 18 नवंबर को कंप्लीट होना था लेकिन उससे पहले कंप्लीट हो गया मैच. 123 बनाना था सिर्फ टेस्ट में और 93 में टीम ऑल आउट हुआ था. जब टेस्ट में लो स्कोर बचा सकते हैं तो यहाँ 44 क्यों नहीं बचा सकते हैं. ये क्रिकेट की भाषा है भाई. टेम्बा बोमा वो बदले की आग लेकर आए थे क्योंकि 2 ICC का इवेंट गवाए थे. एक वुमेन टीम ने और एक 2024 में एडन मैक्रम की कप्तानी में गवाए थे T20 और इसके बाद वो बदले की आग थी. कोलकाता की फैन देखिए लगातार कह रहे थे नीरज सर करबे लौड़वे जितवे. लेकिन जैसे मुकाबला हारे 93 में ऑल आउट हुए गौतम गंभीर के ऊपर पूरा गुस्सा उगला भाई. लेकिन उसके बाद देखिए भाई वनडे में आगे किंग विराट कोहली. भलाई सर झुकाना पड़ा उनके सामने भी दूसरा वनडे में जीते अफ्रीका. और यह चलिए तमाशा मारा है हुक किया यहाँ पर और इस बार मुझे लगता है सर 6 में बुक किया है या डिक्लेयर जोन में. देखते हैं अंपायर का डिसीजन जब तक नहीं आएगा तब तक बताना हमें कठिन है भाई.
चलिए करण मड़वी कहाँ है भाई? वंडर बॉय पट्टी के अंदर रहेगा तो देखिए यहाँ पर जो सुनील सेठ हमारे किशोर दादा बता रहे हैं, आकाश दादा टकले भी वहां पर पीछे थे। चलिए करण मड़वी भी आते हुए, नहीं ग्रेट डिसीजन। अब मुझे भी यहाँ पर चर्चा यहाँ पर भी कमेंट बॉक्स में बना था, पट्टी के अंदर गेंद दिखाई दे रही थी लेकिन से चर्चा कमेंट पर। चलिए फील्डिंग लगाइए भाई, पट्टी के अंदर था इसलिए छक्का दे गया। चलिए आकाश दादा टकले पहुंचे, चलिए आकाश आइए। ये डिस्कस हमने भी यहाँ पर, लेकिन जब तक अंपायर पूरी तरह से जायजा न ले, नहीं नीरज सर मेरे हिसाब से देखिए किसी के बाजू में हमारा जाना या ऑर्गेनाइजर का जाना काम नहीं है, लेकिन जो डिसीजन है बाहर जो बाउंड्री लाइन के बाहर जो पट्टी है, लेकिन वहां पर दो एक हॉलैंडर खड़ा करिए भाई, वहां कुर्सी देकर हॉलैंडर भी थे, पर यहाँ पे भी आकाश दादा दिखाई दे रहा था, लेकिन कभी कभी नजरें धोखा खा जाती हैं दूर से देखना। चलिए मुकाबला को आगे बढ़ाना होगा। छक्के के साथ टीम का स्कोर 8 रन है, और इस बार देखिए लेट कट खेले, फिर से एक बार डिक्लेरेशन में 1 रन आता हुआ, और जिससे बल्ले से रन आएगा शायद नीरज सर बल्लेबाज स्ट्राइक रोटेट होंगे। फॉलो किया जा रहा है, देखिए स्ट्राइक रोटेट देखिए होना होगा, मैं यही बात बताया, इसके लिए जानकारी दिया। बल्ले से रन है तो लेग बाई से नहीं ना, नको ना, नहीं एक्स्ट्रा से जो रन है वो बिल्कुल स्ट्राइक वही रहेंगे, जब बैट से रन आएगी तब स्ट्राइक रोटेट होगा। ओवर कंप्लीट है, लेकिन से ओवर के रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 9 रन से, और बहुत बढ़िया। देखिए अभी भी देखिए बात मैंने बताया कि 44 रन का टारगेट है, टारगेट छोटा मत मानिए, वो जोश और जुनून से खेलिए भाई, जोश और जुनून का खेल है, क्रिकेट से डर के आगे नहीं है टिकट। चलिए समय की बात करेंगे, देखिए समय ज्यादा मत लीजिए, जहां पर पहला गेंद देखिए गिरा था यहाँ पर से 12:30 पर 5 मिनट का समय गया है, और कभी कभी समय जो 2-4 मिनट है ना वो एडजस्ट किया जाता है, कभी कहीं डिसीजन रहता है, कहीं गेंद ऐसा जाता है। चलिए गेंदबाजी की बात करेंगे, चलिए जो हमने बात की थी भाई, जो पहला टेस्ट मुकाबला खेला गया था, देखिए 9 रन बना है, 44 के देखिए टारगेट से, अभी भी बात करेंगे 35 की जरूरत है, और गेंद 24 गेंद है, 24 गेंद 35 की जरूरत है। अभी भी देखिए यही बात हमने बताया कि लो स्कोर बचा सकते हैं, लेकिन रिवर्स खेलने गए, हाँ 1 रन आता हुआ, स्ट्राइक रोटेट होगा। अभी भी देखिए 34 की जरूरत है, 34 देखिए 34 रनों की जरूरत है। चलिए इसके बाद है विनर के बीच में खेला जाएगा, जम्बुलपड़ा टीम आपको तैयार रहना होगा, और मैच शायद यहाँ से सेकेंड राउंड 4 ओवर देखिए चाहेंगे, आगे के जो मैच है सेकेंड थर्ड वो 4 ओवर पहुंचे। ये देखिए भाई ताकत भी थी, थोड़ी नजाकत भी थी, और सुई शर्ट देखिए आसानी से चौका, अच्छा अभ्यास के साथ मैदान में उतरे। चलिए यहाँ पर देखिए अंपायर अपने दोनों हाथों को खोलते हुए, जैसे पंख खोलती है पक्षी,
बहुत बढ़िया देखिए बात करेंगे महेंद्र सुरंगपाड़ा टीम है। डिक्लेयर रन देखिए बात करेंगे, क्योंकि जब तक अंपायर भाई हमारी नजरें यहाँ पर है मैदान पर, लेकिन अंपायर जब तक डिसीजन नहीं आता तब तक तभी जो छक्का गए यहाँ से भी लग रहा था वो छक्का था, लेकिन अंपायर का डिसीजन अहम रहता है, पूरी जायजा लेते हैं, क्योंकि अंपायर के लिए भी उतना आसान नहीं रहता है। कब जब बाउंड्री लाइन दूर में रहता है गेंद उसके जब क्लोज गिरता है ना, तभी तभी वो भी वेट इंतजार करते हैं वहां पर जो क्राउड रहते हैं। जरूरत पड़ने पर लाइव टेलीकास्ट भी देखिए बड़ा अच्छा है। और अभी देखिए समीकरण की थोड़ा सा बात कर लेंगे। 27 की जरूरत है और साझेदारी की बहुत बढ़िया बनते जा रहा है। कहा जाता है प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, ये साझेदारी देखते हैं कितनी अहम रहेगी यहाँ पर से। तो ये करता है ना, हाय त्याची पार्टी 2 मिनिट तैयार यहाँ पे भी देखिए डिक्लेयर पल्ले से रन आता हुआ, बैट से रन है, बैटर यहाँ पर चेंज होंगे, स्ट्राइक रोटेट करना पड़ेगा। जांभूलपाडा उल्वे रॉयल और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 18 रन से। और आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे यहाँ पर आशीष मते और अपना मत दिखाई दे, लेकिन उसके बाद क्या बल्लेबाज है देखिए आतिश मती और टैलेंट है, लेकिन इस साल देखिए जान लगा दीजिए, पूरी जान लगा दो, ये पड़ा देखिए चलिए बात करेंगे यहाँ पर चलिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए मुकाबला 17 गेंद 24 की जरूरत है। प्रियाल देखिए बात करेंगे, पिछले नाइट हम जुड़े थे नवीन सेवा नाइट में और यह चलिए अंपायर नो बॉल कॉल्स और इब्राहिम माली सर देखेंगे कि हम सुबह भी जिक्र कर रहे थे, अच्छी आवाज देखिए इब्राहिम माली सर जिनके जिक्र सुबह हम विपुल के साथ बता रहे थे। और प्रियाल देखिए बात करेंगे, इनकी हेयर स्टाइल बड़ी चर्चा में रहती है। 17 की अभी भी देखिए गेंद की थोड़ा स्कोर की तरफ जाएंगे क्योंकि स्लो थोड़ा सा अपडेट होता हुआ, लेकिन शायद गेंद वही 17 रहेगा। नो बॉल आया है, फुल्लेन एक काम करना होगा, जान लगा दो भाई, क्योंकि अगर 44 रन बचाना है थोड़ा बल्लेबाजी की तरफ अगर नजर घुमाए ना यहाँ पर शासाई टीम की। जयदीप मात्रे देखिए स्टार्ट बहुत ग्रेट दिए थे भाई, लेकिन उसके बाद पारी लड़काया 18 रनों का इनिंग्स खेले, बाद में बाकी के बल्लेबाजों ने साथ नहीं दे पाए। अब बात करेंगे जिस खिलाड़ी देखे चर्चा में पिछले 2-3 सालों से था, लेकिन बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 साइश मात्रा देखिए आज टीम में नहीं है और सभी को पता है भाई जोश और जुनून का खेल है क्रिकेट, डर के आगे नहीं है। आईपीएल में टिकट मिला है, देखिए हिम्मत जोड़े पिछले 2-3 सालों से चर्चा में था खिलाड़ी, लेकिन ये शॉर्ट सिलेक्शन चर्चा में रहेगा और शायद डिक्लेयर जोन में देखिए कंप्लीट किया। साइश मात्रा देखिए ग्रेट है भाई और ये बड़ा अच्छा लगता है। और सुनील सेठ मड़वी देखिए इसलिए ग्रामीण के खिलाड़ी को हमेशा देखिए ऊर्जा दे रहे हैं, साथ दे रहे हैं। गाँव देवी गाउटन लीजिए, इस यही तो कहा जाता है भाई। अब मैच का बॉल रन थोड़ा जिक्र कर देंगे, उसके बाद बताऊंगा भाई। 19 की जरूरत है, अभी गेंद की बात करेंगे तो 29 रन बनाए, 14 गेंद 15 की जरूरत है। 14 चेंडू 15 धावाची अजून गरज आहे। एक नो बॉल था भाई, 14 पे 15 की जरूरत है। चला थोड़ा कैलकुलेशन करा बाबा तुम्ही स्कोरर
चलिए पहला सिंगल था, दूसरा नो बॉल था, उसके बाद डॉट आया, छक्का आया, वन आया। इतनी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं फिर भी नहीं, कोई बात नहीं, चलता है, होता है कभी कभी, कभी स्कोरिंग से भी गलती होता है, हमसे भी देखिए जुबान से चौके छह निकलता है, कोई बात नहीं, ग्रेट कैलकुलेशन करते रहिए। ये तो टीम का जोश रहता है, यही तो पता है ग्रामीण का क्रिकेट तभी आज देखिए आईएसपीएल तक पहुंचा है, ग्रामीण के खिलाड़ी तभी पहुंचे हैं, कैलकुलेशन क्रिकेट बहुत जरूरी है। तैयार से, हाँ वो क्या भाई, तमाशा मारा, बड़ा हिट देखिए यहां से अंपायर नीरज रनावत सर, देखिए इनकी सारा तवा, मैं तेरी मेहनत तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा, डीजी तू क्यों रुका है भाई, तू भी है मोटा, ठुक छोड़ा। बल्लेबाज हैं, 36 तक पहुंच गए हैं, 8 रनों की जरूरत है। कहती ना भरोसा जितना कीमती हो चुका है ना, धोखा भी उतना महंगा हो चुका है। साइज मात्रे बड़ा अच्छा लगा जब ऑक्शन में सोल्ड हुए, इसलिए कहती ना आज जो आपकी अनसोल्ड कर रहे हैं ना, कल वो आपका मेहनत देखकर आपको सोल्ड करेंगे। किशोर दादा मेहनत करते रहिए, आपके जमाने में अगर होता तो आप भी आ जाए, क्योंकि बहुत सारे खिलाड़ी लेजेंड हो गए। उस जमाने में देखिए टेनिस क्रिकेट गली में था, लेकिन उतना क्रेज नहीं मिला था जो आज मिला है, अंतरराष्ट्रीय क्रेज है। आज देखिए किशोर दादा साथ की जरूरत है, आपने शाहपुर से देखा होगा, ओमकार तारमारे देखिए आईपीएल में पहुंच गए, 30 लाख सनराइजर हैदराबाद के लिए खेलेंगे। विपुल सर देखिए अंदाजा इसका लगाना कठिन है। आज अब बहुत सारे लोग ये सोचकर जा रहे हैं भाई अभी मौका है, फोटो सेशन कर लेते हैं इनसे। भलाई देखिए शुभेच्छा के लिए भी जा रहे हैं, लेकिन दिल में ये है जितना भी हो सके अभी कर लेते हैं भाई, क्योंकि ये खिलाड़ी और आगे जाएगा तो उसे ढूंढना कठिन है, लेकिन यहाँ मैच को रोकना कठिन है। जयदीप हुसैन देखिए बात करेंगे, कोई बात नहीं, अच्छी टीम है, बैलेंस टीम है, जहां पर टोटल नहीं बना। साइज की बात करेंगे, ग्रामीण में देखिए बल्लेबाजी भी अच्छी करते हैं, गेंदबाजी भी अच्छे ऑलराउंडर थे, लेकिन उसके बावजूद भी देखिए टीम को खेलना पड़ेगा। जैसे बगैर आर्यन नाग से भी टीम उतरा, कल दिल टूटा था वहां पर बामन की टीम का, धारावी टीम भी रिवर्स अजमा लिए, लेकिन आखिरी में देखिए जाते जाते विकेट भी डाल दिए। एक की जरूरत थी और बल्लेबाज ने मुझे लगता है एक आसानी से बना सकते थे, लेकिन उनकी सोच थी भाई अब मैच अगर मुट्ठी में है तो क्यों अगले मैच के लिए थोड़ा तैयारी कर लें। चलिए यहाँ पर गेंद की बात करेंगे, गेंद कितनी बची है, 9 गेंद बचा है और कंपलसरी रनों के बाद जब तक जीत नहीं होती है जीत नहीं कहा जाएगा। चलिए कप्तान जी आप आ जाइए, जो आपने कैच आउट हुए अभी भी आ जाइए तुरंत इधर आ जाइए, और बाकी के खिलाड़ी आप सेकंड करके आपको निकलना होगा। चलिए कप्तान तुरंत आइए, भाग कर भाई, मैच कंप्लीट है, विन किया यहाँ पर से मजमती सुरंगपड़ा टीम के। चलिए सुरंगपड़ा कप्तान आप भाग कर आइए, पहले आपने समय लिया, देखिए सुनील दादा बता रहे हैं समय नहीं, कप्तान आइए पहले यहाँ पर टॉस के लिए। और जामुलपड़ा टीम के देखिए यहाँ पर कप्तान उपस्थित है और टॉस किया जाएगा यहाँ पर से सुनील सेठमठ भी देखिए टॉस कर रहे हैं, प्रकाश दादा टकले देखिए इनके हाथों से टॉस हो रहा है। चलिए सुरंगपड़ा टीम के कप्तान आए क्या दादा, या ना दादा, दादा ऑर्गनायझर सांगतो लगेच मॅच करायचा, त्याला अर्जंट जायचं आहे, तुमच्यासाठी 5 मिनिटे थांबले, या दादा, बाकीचे खिलाडी सेकंड करा,
नाही ते चलिए कोई बात नहीं सर, जैसा टीम ने यहाँ पर दिशा बदल ली, कोई बात नहीं। बहुत बढ़िया क्रिकेट खेले, देखिए भला देर से आए, टॉस जीते, फील्डिंग चुने। 4 ओवर का मैच है और मैच के मैन ऑफ द मैच भी यहाँ पर कौन रहेंगे देख लेते हैं थोड़ा सा। चलिए सनी मात्रे आइए मैच के मैन ऑफ द मैच। 4 ओव्हरच्या मॅच आहे, जांभूलपडा संघ ऑन द टॉप डिसिशन जांभूलपडा टॉस सनी या मॅन ऑफ द मॅच आहे। अतिशय सुंदर गोलंदाजी ने 2 मॅच झाली गोलंदाजच्या या इथे भरपूर मेहनत है, आकर्षक एग्रेसिव क्रिकेट से सनी की बात करेंगे, उन्होंने अपने शिविर में क्या किया वो देख लेते हैं थोड़ा सा भाई। जहां पर 2 ओवर डाले, 13 रन 2 विकेट से सुनील दादा किशोर दादा यहाँ पर मैन ऑफ द मैच की अवार्ड सनी को देकर लीजिए। चलिए जामुलपड़ा टीम आपने टॉस